मित्रांनो नमस्कार, मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रहो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी बोर्ड परीक्षा इतिहास व राज्यशास्त्र या विषयांच्या पेपरमधील प्रश्न तिसरा जो की सहकारण स्पष्ट करा 4 गुणांचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपण यातील काही निवडक प्रश्न घेऊन हा व्हिडिओ बनवणार आहोत। तसेच हा प्रश्न सोडवत असताना आपण कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन आपणास या व्हिडिओ अंतर्गत मिळेल। तर सुरू करूया इतिहास राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तिसरा जो की पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। यामध्ये आपणास 4 विधाने दिली जातील, 4 पैकी कोणतेही 2 विधाने आपणास सोडवायची आहेत। तर हे विधान सोडवत असताना प्रत्येक विधान हे 2 गुणांचे असल्याने उत्तरात किमान 2 कारणे असावीत। तसेच उत्तराची सुरुवात किंवा उत्तराचा शेवट जो आहे तो शेवट मूळ विधानाने म्हणजेच विचारलेल्या प्रश्नाने आपणास करावयाचा आहे। तर यातील काही निवडक प्रश्न आपण घेऊया। यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे। तर याचे उत्तर 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले। दुसरा मुद्दा, सर्वच सामन्याचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते, ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात। तिसरा मुद्दा, निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात। आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो, त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान सादर करीत असतात। या कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे। तर मित्रहो, निबंध वजा न लिहिता असे 1 2 3 4 मुद्दे लिहून आपणास लिहायचे आहे। यापैकी कोणतेही 2 जरी मुद्दे आपण लिहिले तरी आपणास 2 गुण प्राप्त होतील। पाहूया दुसरा प्रश्न। दुसरा प्रश्न आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। तर याचे उत्तर 1. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता। सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली। दुसरा मुद्दा, स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला। तिसरा मुद्दा, इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला। आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सीमा द बोवा या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, त्यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। म्हणून स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले। पाहूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। तर याचे उत्तर 1. लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला। दुसरा मुद्दा, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करत तो विज्ञान युगात आला। तिसरा मुद्दा, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले। यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले। ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो। पाहूया पुढील प्रश्न। चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहास संशोधन करताना विविध विषयातील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। तर याचे उत्तर 1. इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात। दुसरा मुद्दा, प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते। तिसरा मुद्दा, प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते, पूर्वतयारी ही वेगवेगळी करावी लागते। चौथा मुद्दा, या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे आणि प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत। म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयातील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे व्होल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले
जाते. तर याचे उत्तर व्हॉल्टियरच्या मते इतिहास लेखनासाठी एक वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. दुसरा मुद्दा तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. तिसरा मुद्दा या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला, म्हणून व्हॉल्टियर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. पाहूया सहावा जो प्रश्न आहे तो म्हणजे जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्को द्वारा जाहीर केली जाते. तर याचे उत्तर एक पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो. दुसरा मुद्दा त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. तिसरा मुद्दा हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते. चौथा मुद्दा काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्यांचे जतन कसे करावे यांच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तर याचे उत्तर एक एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना त्याचा भूतकाळ शोधावाच लागतो. दुसरा मुद्दा वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना आपणास समजतात. तिसरा मुद्दा वर्तमानपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. आणि चौथा मुद्दा दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात, म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. तर याचे उत्तर एक ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात, तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. दुसरा मुद्दा हे दस्तऐवज हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. तिसरा मुद्दा या ग्रंथांच्या जतनेबरोबरच त्यांचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध घेणे ही कामेही ग्रंथालयाकडून केली जातात. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासाची ही सर्व साधने लोकांच्या हाती देणे शक्य नसते. या ऐतिहासिक घटना, व्यक्तींचे चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात. पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. तर याचे उत्तर एक वैज्ञानिक पद्धतीत प्रयोग आणि निरीक्षण याचा वापर करून सार्वकालीन नियम मांडणे शक्य होते. दुसरा मुद्दा इतिहास संशोधनात घटना या इतिहासात घडून गेलेल्या असतात व आपण निरीक्षणासाठी तेथे नसतो. तिसरा मुद्दा त्या घटनांची वर्तमानात पुनरावृत्ती करता येत नाही. चौथा मुद्दा एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात सार्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा सिद्ध करणे शक्य होत नसते, म्हणून इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे 18व्या शतकात इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. तर याचे उत्तर एक 18व्या शतकात युरोपात तत्वज्ञान आणि विज्ञान
या क्षेत्रामध्ये खूप प्रगती झाली. दुसरा मुद्दा, वैज्ञानिक पद्धतीचा विकास झाला. तिसरा मुद्दा, वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. पुढील मुद्दा, पुढील काळात युरोपात आणि अमेरिकेत इतिहास व इतिहास लेखन यांच्या संबंधी मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. त्यामुळे अतिरंजितता, भाबडेपणा जाऊन इतिहासामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. पाहूया 11वा प्रश्न, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. तर याचे उत्तर, 1. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. दुसरा मुद्दा, ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहासकारां लेखकांनी विरोध केला. तिसरा मुद्दा, आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. चौथा मुद्दा, राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होता म्हणून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. पाहूया 12वा प्रश्न जो आहे तो म्हणजे भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्व 3ऱ्या सहस्रकापर्यंत मागे जाऊ शकतो हे सिद्ध झाले. हा प्रश्न विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहायचा आहे. तर याचे उत्तर, 1. जगातील प्राचीन संस्कृतीत भारतीय संस्कृतीचा समावेश होतो. दुसरा मुद्दा, 1920 साली पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक जॉन मार्शल यांच्या देखरेखीखाली हडप्पा आणि मोहनजोदडो येथे केलेल्या उत्खननात हडप्पा या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. तिसरा मुद्दा, ही संस्कृती सुमारे 5000 वर्षापूर्वीची असावी असे पुरातत्वाने सिद्ध केले म्हणून भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्व 3ऱ्या सहस्रकापर्यंत मागे जाऊ शकतो हे सिद्ध झाले. पाहूया पुढील प्रश्न, इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते. तर याचे उत्तर, 1. भारताच्या इतिहास लेखनात सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने पुरुष अभ्यासकच काम करत होते. त्यामुळे इतिहासातील स्त्रियांच्या कार्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते. दुसरा मुद्दा, दुर्लक्षित झालेल्या स्त्रियांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकणे आणि त्यांचे कार्य उलगडून दाखवणे आवश्यक होते. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्त्रियांनी निर्माण केलेले साहित्य संकलित करणे आणि त्यांचे संशोधन करणे हेही स्त्रीवादी इतिहासकारांपुढे आव्हान होते. अशा रीतीने स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक आहे. पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे उद्योग व्यापार यांच्या व्यवस्थापनाचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते. तर याचे उत्तर, 1. उद्योगधंदे आणि व्यापार यांचा संबंध सर्व मानवी समूहाशी येतो त्यामुळे मानवी व्यवहाराचे क्षेत्र विस्तारले. दुसरा मुद्दा, सांस्कृतिक संबंधाचे जाळेही सतत विकसित होत असते. तिसरा मुद्दा, बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले की मानवी व्यवहारातही संबंधही बदलत जातात. चौथा मुद्दा, बदलाच्या या प्रवासावर तत्कालीन सांस्कृतिक जडणघडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था यांचाही परिणाम होतो. या सर्व बाबी या उद्योग व्यापाराच्या व्यवस्थापनाचा भाग असल्याने उद्योग व्यापार यांच्या व्यवस्थापनाचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते. पाहूया पुढील प्रश्न, चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. तर याचे उत्तर, 1. कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय. दुसरा मुद्दा, ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकून ठेवलेली आहे. तिसरा मुद्दा, चित्रकथी कुटुंबातील जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झालेल्या आहेत. चौथा मुद्दा,
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथेसारख्या या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे, कारण या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे. पाहूया पुढील प्रश्न. भारतीय ललित कला अधिक समृद्ध होत गेल्या. तर याचे उत्तर. 1. शेकडो वर्षाच्या कालखंडात भारतात ग्रीक, अरब, मुघल, ब्रिटिश असे शासक आले. दुसरा मुद्दा. या राजवटीत भारतीय लोकांचा त्यांच्या ललित कलांशी संबंध आला. तिसरा मुद्दा. त्यामुळे कलांच्या सादरीकरणामध्येही अनेक प्रवाह मिसळत गेले. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे त्यातून गायन, वादन, नृत्य यांच्या नवनव्या शैली निर्माण झाल्या. त्यामुळे भारतीय ललित कला अधिक समृद्ध होत गेल्या. पाहूया पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. तर याचे उत्तर. 1. प्रसार माध्यमाद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असतेच असे नाही. दुसरा मुद्दा. ही माहिती देणाऱ्या प्रसार माध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते. तिसरा मुद्दा. प्रसार माध्यमांचे पूर्वग्रह, दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात. चौथा मुद्दा. जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. पाहूया पुढील प्रश्न. सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. तर याचे उत्तर. 1. दूरदर्शन हे दृक्श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीचे चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहावयाला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय. दुसरा मुद्दा. जगातील सर्वच घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. तिसरा मुद्दा. सामाजिक समस्या, शिक्षण, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ पाहायला मिळतात. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टीवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्वच प्रसार माध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. पाहूया पुढील प्रश्न. चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. तर याचे उत्तर. 1. ऐतिहासिक घटना आणि व्यक्तीवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. दुसरा मुद्दा. ऐतिहासिक कथाविषयी असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरण निर्मिती करावी लागते. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे पात्राच्या तोंडची भाषा, चालण्या बोलण्याच्या पद्धती याची माहिती असाव्या लागतात. चौथा मुद्दा. त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादीचे नियोजन करावे लागते. एकूणच चित्रपटाचे वातावरण काळानुसार वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत. पाहूया पुढील प्रश्न. विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. तर याचे उत्तर. 1. मराठी नाटकांचा उदय कीर्तन, भारुडे, दशावतारी खेळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ यातून झाला. ललिते आणि लोकनाट्य यात मराठी नाटकांची बीजे रोवली गेली. दुसरा मुद्दा. 1843 साली विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला. हे पहिले नाटक त्यांनी स्वतःच रचले होते. त्यानंतर महाभारतातील कथानकावर त्यांनी नाटके रचली. तिसरा मुद्दा. गावोगावी दौरे करून आपल्या नाटकांचे प्रयोग केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व कामेही तेच करत असत. चौथा मुद्दा.
नाट्यप्रयोगाची निश्चित एक संकल्पना त्यांनी निर्माण केली, त्यामुळे त्यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. पाहूया 21वा प्रश्न. आज खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. तर याचे उत्तर 1. कोणताही खेळ आज एका राष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यावरून सामन्याचे थेट प्रक्षेपण होत असल्याने हे सामने जगभर पाहिले जातात. दुसरा मुद्दा. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा आनंद जगभरातील लोक घेत असतात. तिसरा मुद्दा. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट या खेळांच्या विश्वकप स्पर्धा भरतात. आणि चौथा जो मुद्दा तो म्हणजे खेळ ही कोणत्याही राष्ट्राची आज मक्तेदारी राहिलेली नाही. याचा अर्थ आज खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहे. पाहूया पुढील प्रश्न. आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. तर याचे उत्तर. भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे, कारण एक आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. दुसरा मुद्दा. या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. तिसरा मुद्दा. विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात. चौथा मुद्दा. भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे. पुढील प्रश्न पाहू. पर्यटन स्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात. तर याचे उत्तर. ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना पर्यटक भेट देतात. या पर्यटकांच्या गरजातून विविध रोजगारांची निर्मिती होते. त्यामध्ये 1. त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक म्हणजेच गाईड हवे असतात. दुसरा मुद्दा. वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर, कपडेवाले हवे असतात. तिसरा मुद्दा. घोडागाडी, रिक्षावाले अशा वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात. चौथा मुद्दा. पर्यटक वस्तूंची खरेदी करतात, त्यामुळे हस्तउद्योग, कुटीर उद्योगांना चालना मिळते, हॉटेल व्यवसाय बहरतो. थोडक्यात पर्यटन स्थळे विविध स्थानिक लोकांच्या उपजीविकेची साधने बनतात. पाहूया पुढील प्रश्न. पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात. अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात. तर याचे उत्तर. 1. प्राचीन दस्तऐवज, कागदपत्रे अभिलेखागारामध्ये ठेवण्यात येतात. या कागदपत्रांचे जतन करणे हे अभिलेखागाराचे काम असते. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अभिलेखागारामध्ये ठेवलेल्या कागदपत्रात कोणताही बदल केला जात नाही. तिसरा मुद्दा. ही कागदपत्रे सुरक्षित ठेवणे व त्यात कोणताही बदल न करता ती शासनाला किंवा अधिकृत व्यक्तींना हवी तेव्हा उपलब्ध करून देणे हे अभिलेखागार व्यवस्थापनाचे काम असते. त्यामुळे अभिलेखागारात ठेवलेली कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. पुढे जो प्रश्न आहे तो म्हणजे कोशांच्या सुधारित आवृत्त्या काढाव्या लागतात. हा प्रश्न विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पाहायचा आहे. तर याचे उत्तर. 1. कोशांमध्ये गतकाळातील घटना, व्यक्तींचे कार्य, शब्दांचे अर्थ इत्यादी माहिती दिलेली असते, परंतु काळाच्या गतीबरोबर ज्ञानाचाही विस्तार होत असतो. दुसरा मुद्दा. नवनवीन तंत्रज्ञान अस्तित्वात येऊन नवीन शब्दांची भर पडते. तिसरा मुद्दा. नव्याने आलेली माहिती, ज्ञान, संकल्पना यांची भाषेत भर पडत जाते. चौथा जो मुद्दा तो म्हणजे नवीन संशोधनामुळे
भूतकाळातील घटनांचे संदर्भही बदलत असतात. हे सर्व बदल शब्द व माहिती कोशामध्ये आलेली नाही, तर ते कालविसंगत ठरतात. म्हणून नव्या ज्ञानाची भर घालून कोश अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या सुधारित आवृत्त्या काढाव्या लागतात किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. तर मित्रहो, अशा प्रकारे 4 गुणांचा प्रश्न तिसरा आपण पाहिलेला आहे. सर्वांना परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.